श्री स्वामी समर्थ सर्वांना. वर्ल्ड ऑफ सान्वी अँड समायरामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 5 ते 3 अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत. तर त्यासाठी सुरुवातीला मी असे 5 ठिपके मांडून घेत आहे. तर आपल्याला 5 ठिपक्यांच्या 3 ओळी मांडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने इथं मी 5 ठिपक्यांच्या 3 ओळी मांडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता खालच्या बाजूला दोन्ही बाजूचे एक एक ठिपके सोडून मी असे 3 ठिपके मांडून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीने वरच्या बाजूलाही दोन्ही बाजूचे एक एक ठिपके सोडून असे 3 ठिपके मी मांडून घेत आहे. त्यानंतर पहा, या ठिपक्याच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला वेल काढल्यासारखी अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता ही 2 नंबरची जी लाईन आहे त्या ठिकाणी पहा, या अशा पद्धतीने परत या ठिकाणीही असंच आपल्याला नागमोडी वेल काढल्यासारखं काढून घ्यायचं आहे. पहा, आता सेम याच पद्धतीने वरच्या बाजूचे जे दोन लाईन आहेत त्या ठिकाणी आपल्याला तसंच करायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला हे जे 3 ठिपके येतात त्या ठिकाणी आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने इथपर्यंत, आणि या बाजूला इथे जॉईंट करायची आहे. सेम त्याच पद्धतीने वरच्या बाजूलाही आपल्याला असे जे 3 ठिपके आहेत ते ठिपके असे जोडून घ्यायचे आहेत. म्हणजे त्या 3 ठिपक्याच्या बाजूने आपल्याला अशी रेष ओढून घ्यायची आहे. इथून इथपर्यंत असं हे जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथून अशी रेष घेऊन या ठिपक्याला सेंटरमध्ये ठेवून परत या रेषेला इथं आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला तसंच करायचं आहे. अशी रेष ओढत या ठिपक्याला सेंटर धरून त्याला गोल आकार देऊन परत या रेषेशी आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. या ठिपक्यापर्यंत अशी एक रेष ओढायची आहे. तिथून इथपर्यंत अशी एक रेष ओढून घेणार आहोत आपण. त्यानंतर इथपर्यंत आणि शेवटी हे 2 पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आणि जो मधला ठिपका आहे त्याला आपण इथं गोल बनवून घ्यायचा आहे याच्या भोवती. तर अशा पद्धतीने आपली 5 ते 3 ठिपक्यांची रांगोळी तयार झालेली आहे. आपण याच्यामध्ये कलर भरायचे आहेत. सहसा कोलम रांगोळी म्हणलं की तुम्ही फक्त जेवढं ठिपक्यांना कलर देताल तेवढीच तुमची रांगोळी उठून दिसते. इथं काय असं स्पेसिफिक प्रत्येक याच्यामध्ये कलर भरावा असं नाही. फक्त ठिपक्यांना कलर दिला तरी तुमची रांगोळी अति सुंदर दिसते. तर इथे मी ऑरेंज कलर देत आहे. प्रत्येक ठिपक्यावरती मी ऑरेंज कलर देऊन घेत आहे. तुम्ही याऐवजी लाल कलर देखील देऊ शकता. लाल पिवळ्याचं कॉम्बिनेशन, लाल हिरवा, असं दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे अशामध्ये तुम्ही कलर इथे देऊ शकता. आणि हे जे ठिपके दिलेले आहेत त्याला आपण प्रेस करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने हे मी प्रेस करून घेत आहे ठिपके. त्यानंतर त्याच ठिपक्यावरती आपण पिवळ्या कलरचे ठिपके देत आहोत. तर आपला कलर देऊन झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही 5 ते 3 ठिपक्यांची कोलम रांगोळी तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.